नमस्कार मंडळी, द वन विथ आर्ट या माझ्या चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत। आज आपण एक छानसा गणपतीसाठी हार करणार आहोत। आता या हाराला लागणारं जे साहित्य आहे त्याच्यासाठी आपण दोन भाग करणार आहोत। दोन भागामध्ये पहिला भाग पहिल्यांदा करून घेऊ आणि मग दुसरा भाग करूया। तर त्या पहिल्या भागाला लागणारं साहित्य आहे हे 4 mm चे व्हाईट मोती घेतलेले आहेत मी, आणि हे रेड आणि ग्रीन हे 8 mm चे घेतले आहेत, आणि हे 5 mm चे थोडेसे गोल्डन मोती घेतले आहेत। हा पहिला भाग आहे। पहिला भाग आपण पहिल्यांदा करून घेऊ आणि मग दुसऱ्या भागाला सुरुवात करू। तर पहिला भाग करताना आपल्याला सुरुवात करायची आहे 4 मोत्यांचा एक चौकोन करायचा, 4 मोती ओवून घ्यायचे आणि एक गाठ पाडून घेऊ। तर ही गाठ पाडून घेतली की मग आपल्या डिझाईनला सुरुवात करूया। आता याला आपण दोन पद्धतीने करू शकतो। मी पहिल्यांदा पहिला भाग करते आणि मग दुसरा भाग करूया। तुम्ही पहिल्यांदा पहिला भाग करून घेऊ शकता, दुसरा भाग आणि मग पहिला भाग करू शकता। जसं सोयीचं पडेल तशा पद्धतीने आपण हे करू शकतो। तर ही एक चौकोन करून आपण ही नीडल थोडीशी एका मोत्यामध्ये पुढे काढून घेऊ। याच्यामध्ये वापरलेली वायर ही 30 नंबरची आहे, कारण आपण मोती हे 4 mm चे घेतले आहेत, त्याच्यामुळे आपल्याला ही वायर 30 mm ची वापरायची आहे, 30 नंबरची। तर हा एक चौकोडा आपण करून घेतला। हा चौकोडा केल्यानंतर आता आपल्याला काय करायचं आहे, 2 व्हाईट मोती, त्याच्यानंतर एक रेड हा 8 mm चा आणि 2 व्हाईट असे 5 मोती आपण ओवून घेतलेत। 5 मोती ओवून काय करायचं, ही नीडल पुन्हा आता ह्या वरच्या व्हाईट मोत्यातून काढून घ्यायची। काढून ही नीडल पुढे 2 मोत्यातून काढून ह्या रेड मोत्यातून आपण काढून घेतोय। आता आपल्याला 3 मोती व्हाईट घालून घ्यायचे आहेत। 3 मोती व्हाईट, त्याच्यानंतर 8 mm चा एक ग्रीन आणि पुन्हा 3 व्हाईट। या ठिकाणी जोडमणी अजिबात यूज करायचे नाहीत, कारण आपल्याला या मधल्या मोत्याचं काम आहे, त्याच्यामुळे जोडमोती या ठिकाणी वापरता येणार नाही। असे आपण 3 व्हाईट, 1 ग्रीन आणि 3 व्हाईट असे ओवून घेतलेले आहेत। त्यानंतर पुन्हा रेड मोत्यातून ही नीडल पास करून घ्यायची वरच्या। आता पुन्हा आपल्याला हे 3 व्हाईट मोत्यातून नीडल वरच्या काढून घ्यायची आहे, प्लस ह्या ग्रीन मोत्यातून। आता पुन्हा आपल्याला 3 व्हाईट मोती घ्यायचे आहेत। आता ह्याच्यामध्ये आपण 4 mm चे जर मोती घेतले तर हा मधला मोती आपला थोडा छोटा होईल, आणि म्हणून मी 8 mm चे आणि 4 mm चे असे मोती मेजरमेंटसाठी घेतलेले आहेत। आता या ठिकाणी पुन्हा आपल्याला 3 व्हाईट, 1 रेड आणि 3 व्हाईट असे ओवून घ्यायचे आहेत। ओवून पुन्हा ग्रीन मोत्यातून ही नीडल टाकून घ्यायची आहे। टाकून पुन्हा आपल्याला ही नीडल वर काढून घ्यायची आहे। 3 मोत्यातून काढायची, प्लस या रेड मोत्यातून काढायची, आणि या ठिकाणी आपल्याला आता 5 व्हाईट मोती घालून घ्यायचे आहेत। 1 2 3 4 आणि हा 5वा। असे 5 व्हाईट मोती घालायचे आहेत। पुन्हा नीडल ह्या रेड मोत्यातून टाकून या ठिकाणी 4 मोत्यातून नीडल पास करून घ्यायची। 5 पैकी 4 मोत्यातून खालचा 1 मोती सोडून द्यायचा। आता आपल्याला 5 व्हाईट मोती घ्यायचे आहेत
आणि 5 व्हाईट मोती घेऊन ह्या 3 पैकी हा मधला जो व्हाईट मोती आहे या व्हाईट मोत्यातून नीडल काढून घ्यायची. आता नीडलमध्ये आपल्याला 3 मोती घालून घ्यायचे आहेत. 1 2 आणि 3. 3 मोती घालून पुन्हा या सेंटरच्या व्हाईट मोत्यातून नीडल काढून घ्यायची. 3 पैकी मधला मोती अशी काढून घ्यायची. आता पुन्हा आपल्याला 5 मोती घालून घ्यायचे आहेत. हे 5 मोती घातलेत आणि 5 मोती घालून याच्यामधला हा 1 मोती सोडून द्यायचा. दुसऱ्या मोत्यातून नीडल काढून घ्यायची. आता ही नीडल आपल्याला इथून पास करून घ्यायची आहे आणि खालचा 1 मोती सोडून पुढे बरोबर 2 मोत्यातून म्हणजे इथून काढली आपण आणि ह्या 2 मोत्यातून नीडल काढून घेतली. आता ही जी या ठिकाणी आपण डिझाईन तयार केली सेम डिझाईन आपल्याला रिपीट करायची आहे. आता या ठिकाणी पुन्हा आपल्याला 5 मोती टाकायचे आहेत. हे 5 मोती टाकून ह्या सेंटरच्या मिडल मोत्यातून काढून घ्यायची. आता इथे पुन्हा 3 मोती. डिझाईन करायला खूप सोपी आहे, लवकर पण होते आणि थोडंसं वेगळं. पुन्हा ही नीडल या मधल्या मोत्यातून काढून घ्यायची आणि पुन्हा 5 मोती आपल्याला या ठिकाणी घालून घ्यायचे आहेत. आता आमच्या बिल्डिंगमध्ये जवळपास 2.5 ते 3 फूट गणपती आहे आणि त्यासाठी म्हणून हा हार मी करायचं ठरवलं आणि त्याच्यासाठी मला थोडासा मोठा हार लागेल. तुम्ही यामध्ये छोटा हारसुद्धा करू शकता. हे आता आपलं हा जो भाग आहे हा एक भाग जवळपास 1.5 ते 1.25 इंचाचा होतो, तर त्यानुसार तुम्ही त्याचं कमी जास्त करू शकता. अशा पद्धतीने आपला हा एक भाग तयार झाला. दुसरा भाग कसा करायचा ते बघूया. आता आपल्याला ह्या सेंटरच्या मोत्यात नीडल आणायची आहे आणि या ठिकाणी एक चौकोन करून घ्यायचा आहे. हा चौकोन करायचा. 3 मोती टाकून या एका मोत्यातून पुन्हा नीडल काढून घ्यायची. आता या ठिकाणी मी एक गोल्डन मोती घेते, एक व्हाईट मोती घेते. हा 5 mm चा गोल्डन मोती घेतला आणि एक व्हाईट मोती आणि एक पुन्हा गोल्डन मोती, अशी 3 मोती घ्यायचे आहेत. आणि 3 मोती घेऊन पुन्हा त्या ज्या मोत्यामधून वायर आली त्याच मोत्यातून काढून घ्यायची आहे. आता पुन्हा आपल्याला इथून पुन्हा रिपीट करायचं आहे. रिपीट करायला 3 मोती टाकून घ्यायचे. तीन मोती टाकून वरच्या मोत्यात नीडल टाकायची. पुन्हा 2 मोती, त्याच्यानंतर एक रेड मोती, पुन्हा 2 मोती आणि बस सेम प्रोसेस आपल्याला रिपीट करायची. आता हे आपल्याला जेवढं लागते
तेवढं लांब करू शकतो. तर मी हे 5 करून घेणार आहे टोटल. आणि हे 5 केल्यानंतर मग पुढे काय करायचं ते मी तुम्हाला सांगते. अशा पद्धतीने हे 5-5चे पूर्ण चेन करून घेतलेली आहे आणि मी दुसऱ्याही बाजूची करून घेतली. त्यानंतर याला ह्या चौकोनांची चेन करून जेवढी आपल्याला लांबी पाहिजे तेवढी चेन करून हे जोडून घेतलं आहे. तर हा झाला आपला वरचा भाग. आता आपल्याला करायचं आहे लॉकेटचा भाग. तर तो लॉकेटचा भाग कसा करायचा ते बघूया आपण. आणि मग ह्या दोन्ही चेन आपल्याला त्या लॉकेटला जोडून घ्यायची आहे. या हाराची लांबी जवळपास 1.5 फूट होते. तर हा एक भाग जसा केला तसाच हा दुसरा भाग पण करायचा आहे आणि हा चेननी जोडून घ्यायचा आहे. करूया आपण आता दुसऱ्या भागाला सुरुवात, लॉकेटचा भाग. तर त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, थोडं साहित्य आपण बघूया काय काय पाहिजे ते. तर याच्यामध्ये मी काय घेतलं आहे ते तुम्हाला दाखवते. तर हे 8 mm मोती आहेत, हे 6 mm आहेत आणि हे 5 mm आहेत. त्याच्यानंतर हा एक 14 mm गोल्ड मोती घेतलेला आहे आणि हे मात्र 3 mm मोती आहेत व्हाईट. याच्यामध्ये आता तुम्ही मोठे मोती घेतले तर ह्या मोत्यांची साईज कमी जास्त होऊ शकते, पण जेवढी छोटी घ्याल तेवढी ती आणखी छान दिसेल. फक्त एकच प्रिकॉशन याच्यामध्ये घ्यायचं आहे की हा जो 14 mm मोती आहे याचं होलच 4 mm आहे आणि त्याच्यामुळे हा मोती याच्यामध्ये आरपार जाऊ शकतो. तर करूया सुरुवात. ह्या लॉकेटसाठी खूप सुंदर दिसतं हे फूल. तर याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, हा एक मोती गोल्डन मोती आपण ओवून घेऊ आणि याच्यामध्ये आपल्याला हे बारीक मोती 8 घालून घ्यायचे आहेत. साईज छोटी आहे तर याला 8 मोती घालायचे आहेत. 5, 6, 7 आणि 8 असे 8 मोती घातले आहेत. 8 मोती घालून आपल्याला काय करायचं आहे, ही गाठ पाडून घ्यायची आहे या ठिकाणी. गाठ पाडताना थोडेसे प्रिकॉशन्स घ्यावे लागतात, कारण हा मोती व्हाईट मोती त्याच्या आतमध्ये घुसतो. नाही तर मग एक छानशी पहिल्यांदा गाठ पाडा आणि मग दुसरी गाठ पाडा, म्हणजे तो मोती आतमध्ये जाणार नाही. तर या ठिकाणी मी ही गाठ पाडून घेते. गाठ पाडून ही वायर ह्या मोत्यातून आपल्याला बाहेर काढून घ्यायची आहे. आता पुन्हा आपण धाग्यात 8 मोती टाकून घेतलेले आहेत आणि ही नीडल अपोजिट डायरेक्शनने आपल्याला टाकून घ्यायची. आता ही नीडल आपल्याला इकडच्या बाजूनी ह्या 8ही मोत्यातून टाकून घ्यायची. 8 मोत्यातून टाकून काय करायचं, या गॅपमध्ये आपल्याला एक मोती ॲडजस्ट करायचा आहे. आता यामध्ये गॅपमध्ये एक मोती टाकून घ्यायचा आणि हा राऊंड या ठिकाणी कंप्लीट करायचा. तसंच याही गॅपमध्ये इकडच्या बाजूला जी गॅप आहे त्या गॅपमध्ये सुद्धा आपल्याला एक एक मोती ॲडजस्ट करून घ्यायचा आहे. तर याच्यातून आपण नीडल काढून घेऊ आणि तसंच याही गॅपमध्ये आपण एक मोती टाकून घेऊ. हा या ठिकाणी एक मोती मध्ये गॅपमध्ये फसवून घ्यायचा. आता आपले हे 18 मोती झालेत, म्हणजे आपल्या पाकळ्या येतील 9. आता मी ह्या 2 मोत्यांमधून थोडीशी पुढे नीडल काढून घेणार आहे. अशा पद्धतीने काढलं. आता काय करायचं आपल्याला,
एक 5 mm मोती बघा, पहिल्यांदा एक 5 mm मोती घालायचा, एक 4 mm 6 mm घालायचा आणि एक 8 mm घालायचे. असे 3 मोती घालायचे आहेत आपल्याला. आणि 3 मोती घालून त्याच्यामध्ये 3 व्हाईट मोती घालायचे. असे एवढे मोती आपल्याला घालून घ्यायचे. हे मोती घालून काय करायचं, ही नीडल ज्या मोत्यातून आली या 3 मोत्यातून नीडल टाकून घ्यायची. लाल रंगाच्या, व्हाईट मोती सोडून द्यायचे आणि लाल रंगाच्या 3ही मोत्यांमधून नीडल टाकून घ्यायची. बघा, अशी नीडल टाकून घ्यायची आणि टाईट त्याला करून घ्यायचं. आता काय करायचं, आपली नीडल ज्या धाग्यातून आली होती त्याच्या अपोजिट साईडच्या मोत्यातून नीडल काढून घ्यायची. माझी नीडल धागा या मोत्यातून आला होता, आता त्याच्या बाजूच्या मोत्यातून आपल्याला हा धागा काढून घ्यायचा. काढून आता आपल्याला या ठिकाणी 7 मोती ओवून घ्यायचे आहेत. 4, 5, 6 आणि 7 मोती घालून घ्यायचे आहेत. 7 मोती घालून काय करायचं, ही नीडल हा जो खालचा पांढरा मोती आहे, वरती जे 3 मोती घातले ना त्याच्यापैकी हा जो मोती आहे या मोत्यातून नीडल काढायची, वरचा मोती सोडून द्यायचा आणि त्याच्या बाजूच्या मोत्यातून नीडल काढून घ्यायची. आता या ठिकाणी आपल्याला पुन्हा 7 मोती ओवायचे आहेत. 3, 4, 5, 6 आणि हे 7. आता हे 7 मोती घातल्यानंतर मी नीडल या बाजूच्या एका मोत्यातून काढून इथून नीडल काढून घ्यायची आणि याला व्यवस्थित खेचून घ्यायचं. आता नीडल आपल्याला पुढे 2 मोत्यातून पास करायची. अशा पद्धतीने 2 मोत्यातून पास करून घ्यायची. पास करून पुन्हा आता आपल्याला एक 5 mm मोती, एक 6 mm मोती आणि एक 8 mm आणि 3 हे छोटे मोती 3 mm हे छोटे मोती घालून घ्यायचे. घालून काय करायचं, हे 3 मोती वरचे सोडून द्यायचे आणि सोडून लाल 3ही मोत्यांमधून नीडल पास करून घ्यायची. त्याला असं पकडून ठेवणं गरजेचं आहे, नाहीतर ते ढिलं पडतं. आणि जिथून नीडल आली त्याच्या पुढच्या पाकळीतून पुढच्या मोत्यातून नीडल काढून घ्यायची. अशा पद्धतीने नीडल काढून घ्यायची. आता आपल्याला पुन्हा 7 मोती ओवून घ्यायचे आहेत. 2, 3, 4, 5, 6 आणि हे एक 7 असे टोटल 7 मोती ओवलेले आहेत. 4 आणि 3 7. आता फक्त एवढा भाग जर तुम्ही पाहिला ना तर पुढचं तुम्हाला येतं. पुन्हा आपल्याला नीडल काय करायचं आहे, या इथल्या एका खालच्या व्हाईट मोत्यातून नीडल काढून घ्यायची आहे, प्लस याच्या बाजूच्या या व्हाईट मोत्यातून नीडल काढायची आहे. या बाजूच्या मोत्यातून नीडल काढायची आहे आणि या ठिकाणी आपल्याला 3 व्हाईट मोती ओवून घ्यायचे आहेत.
1 2 आणि 3 3 व्हाईट मोती ओवून काय करायचं, ह्या पाकळीच्या खालच्या 4 मोत्यातून नीडल काढायची आपल्याला. फक्त वरचे 3 सोडून द्यायचे आणि खालच्या 4 मोत्यातून नीडल काढून घ्यायची. 1 2 3 आणि 4. अशा पद्धतीने ह्या पाकळ्या तयार होतात. आता आपल्याला ही नीडल काय करावं लागेल, इथून अशी पुढे काढून घेतली. आता पुन्हा आपल्याला एक मोती पुढे या ठिकाणी घेऊन जायचे आणि सेम प्रोसेस आपल्याला रिपीट करायची. तर मी हे सगळं करून घेते याच्या आणि शेवटी जोडायचं कसं ते दाखवते. आता शेवटची पाकळी करताना काय करायचं ते बघा. हे 3 लाल मोती टाकून घेतले, 5 6 आणि 8 नंबर, आणि हे 3 छोटे मोती. आता ही नीडल आपल्याला रिव्हर्स घेऊन जायची आहे. रिव्हर्स नेऊन काय करायचं आहे, ही नीडल या इकडच्या बाजूने आली आहे, मग आपण इकडच्या बाजूच्या मोत्यामध्ये टाकून घेणार आहे. या बाजूच्या मोत्यामध्ये टाकायची आहे आणि टाकून आता ही जी बाजूची पाकळी आहे, या बाजूच्या पाकळीच्या 4 मोत्यांमध्ये ही नीडल घेऊन जायची आहे. अशी 4 मोत्यांमध्ये. 4 मोत्यांमध्ये काढल्यावर काय करायचं आपल्याला, यामध्ये 3 मोती ओवायचे आहेत. व्हाईट 3 मोती पाहिजेत. 3 मोती घेऊन पुन्हा प्रोसेस सेम, या एका मोत्यातून काढायचं, त्यानंतर या बाजूच्या मोत्यातून पण काढून घ्यायची. इथून पण काढून घ्यायची आणि पुन्हा आपल्याला याच्यामध्ये 3 मोती ओवून घ्यायचे आहेत. 3 मोती ओवून 3 मोती टाकून घेतलेत. टाकून इकडच्या बाजूच्या पाकळीच्या 4 मोत्यांमधून नीडल काढून घ्यायची. 4च मोत्यांमधून काढायची आपल्याला. आणि अशा पद्धतीने हे फ्लावर आपलं तयार होतं. आता आपण हे धागा फिक्स करून घेऊ. अशा पद्धतीने हे फ्लावर आपलं तयार झालं. अनवधानाने हे जोडताना तुम्हाला दिसलं नाही, पण मला असं वाटतं की हा जो चौकडा आहे, हा चौकडा आपण ह्या एका मोत्यामध्ये जोडून घेतला आहे. या ठिकाणी जोडून घेतला आहे आणि हा धागा वर घेऊन घेतला. या बाजूला मी जोडलेलं होतं ऑलरेडी, आणि आता या ठिकाणी एक मणी टाकून या ठिकाणी जोडून घेतला आहे. आणि ही नीडल आपण या ठिकाणावरून पास करून घेतली. तर अशा पद्धतीने हे आपण पूर्ण हार तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करते. अशा पद्धतीने हा सुंदरसा हार खूप सुंदर दिसतो. महालक्ष्मीला घालू शकता तुम्ही. आणि याच्यामध्ये आता हे 5-5 केले आपण. तुम्ही याची लांबी कमी जास्त करू शकता. वाढवायची असेल तर 1-2 वाढवा, आणि कमी करायची असेल तर 1-2 कमी करा. छोटा हार घरगुती गणपतीला 3 लॉकेटचा सफिशियंट होतो.
आणि मोठा गणपती असेल तर त्याला मात्र थोडासा वाढवायला लागेल. तर हा जवळपास 1.5 फूट हार झालेला आहे. मी तुम्हाला मोजून दाखवायचा प्रयत्न करते किती झाला आहे तो. हा पूर्ण 18 इंचचा हार झालेला आहे, म्हणजे 1.5 फूट. तर अशा पद्धतीने हा सुंदरसा हार तयार झालेला आहे. तुम्हाला माझी आजची कलाकृती कशी वाटली ते नक्की लिहा. जे चॅनलला नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला मात्र विसरू नका. आवडल्यास लाईकसुद्धा करा आणि कॉमेंट मात्र नक्की करा, जेणेकरून तुम्हाला काय आवडलं त्याच्यामधलं ते सुद्धा लिहा. या ठिकाणी अजून एक सजेशन मला देता येईल की या ठिकाणी तुम्ही क्रिस्टल यूज करू शकता. त्याच्यानंतर मी 3 मोती वापरले, तुम्ही 2 मोती वापरूनसुद्धा हा हार तयार करू शकता. त्याच्यानंतर या ठिकाणी ही जी 3 मोती वापरले याच्यामध्ये साईज जर मोठी असेल तर 4 mm मोत्यामध्ये सुद्धा हे फ्लावर तुम्हाला करता येतं. पण हे जे मोती आहेत हे मोती मात्र आपल्याला 10, 8, 6 असे घ्यायला लागतील. तेव्हा हे 4 mm मोत्यामध्ये आपल्याला करणं शक्य होईल. भेटूया अशाच नवनवीन कलाकृतीसोबत. तोपर्यंत धन्यवाद आणि नमस्कार.